नमाज पठणासाठी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दोन धर्मियांमध्ये वाद झाल्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण होतं। या ठिकाणी नागरिकांची जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमध्ये आपण बघतोय सामूहिक नमाज पठणामुळे तणाव निर्माण झालेला आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि हा सगळा जो तणाव आहे तो निवळण्याचा प्रयत्न सध्या इथं सुरू झाला आहे। सिडको भागातील शांतीनगरमध्ये एका घरात नमाज पठणासाठी बाहेरून लोक येत असल्याचा आरोप करण्यात आला आणि यावेळेस इथं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। या नमाज पठणाला विरोध झालेला आहे। त्यामुळे दोन समाजातल्या या तिढामुळे नाशिकच्या सिडको भागातील शांतीनगरमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक इथं आलेली आहे। पोलीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि दोन्ही गटांना समजावण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू झालेले आहेत। नाशिकमधली ही यावेळेची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। सामूहिक नमाज पठणामुळे या परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय। सिडको भागातील शांतीनगरमध्ये यामुळे वाद झालेला आहे। एका घरामध्ये नमाज पठण सुरू होतं आणि या घरामध्ये बाहेरून देखील नमाज पठणासाठी लोक येत असल्याचा आरोप आहे। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नेमकी काय अधिकची माहिती? सिडकोतला हा परिसर आहे। या परिसरामध्ये एका घरामध्ये काही मुस्लिम धर्मीय नागरिक सामूहिकरित्या नमाज पठण करत असल्याचा स्थानिक हिंदू नागरिकांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्रास होत असल्याचं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं होतं आणि या विरोधामध्ये सर्व नागरिक रस्त्यावर उतरलेले होते। आंदोलनाला सुरुवात केलेली होती। त्या ठिकाणी काही काळ तणावाचं देखील वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। वातावरण निवळण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। संबंधित ज्या घरामध्ये अशा प्रकारचा प्रकार होत होता त्या ठिकाणी देखील नागरिकांना आता पोलिसांकडून समज देण्यात येते आणि एकूणच संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र नागरिक आक्रमक त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळाले, कारण एका घरामध्ये सामूहिक पद्धतीने त्या ठिकाणी नमाज पठण केलं जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्याचा त्रास या नागरिकांना होत होता आणि त्यामुळे कुठेतरी या नागरिकांचा उद्रेक या ठिकाणी आपल्याला काही वेळ पाहायला मिळालेला होता। आता सध्या पोलीस सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहेत। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मद्रासा ओपन केलेले आहे। हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत चालू आहे। तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा। जे आहे ते अनलिगली जे आहेत ते बंद, आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा। जे तुमचे जिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा, पण अनुकृत जे आहे